टॉप पॉईंटला पोचलो आम्ही आणि इकडे लोकांच्या गाड्या भरपूर पार्किंग आहे. सॅटर्डेला हिला उद्या संडेला याच्यापेक्षा जबरदस्त गर्दी होणार आहे. इथे तुम्ही पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क केल्यानंतर कास पटरवाल्यांच्या 150 रुपये तिकीट आहे. ऑनलाईन बुकिंग पण होते आणि तुम्ही इकडून पण बुकिंग करू शकता. आणि हे त्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत, बसेस, मोठ्या बसेस आहेत, मिनी बसेस आहेत. हे लोक त्यांच्या बसेसमधून तुम्हाला वरती घेऊन जातात आणि परत आणून सोडतात. तुमच्या 150 रुपये तिकीटमध्येच ही पार्किंग पण आहे गाड्यांची आणि त्या बसची एंट्री आणि परत आणून सोडायचे चार्जेस आहेत आणि कास पटर बघायचे चार्जेस. हे सगळे मिळून तुम्हाला हे 150 रुपये घेतात. व्यवस्था तर चांगली आहे, पार्किंगसाठी भरपूर जागा दिलेली आहे. इकडे लाईन लावायची आहे, अशी बरीच लाईन मागे आहे. तुम्ही गाडी पार्क केल्यानंतर इकडे असं लाईनीत उभं राहायचं आहे. तिथेच तिकीट काउंटर पण आहे आणि बसमध्ये एंट्री पण तिथेच आहे. कास पटर बाजूला इकडे हॉटेल्स आहेत छोटे छोटे, पण भरपूर महाग आहे. तुम्ही आणलं तर पाणी इकडे घेऊन या, खायला खाऊन पिऊन मगच या. आणि मोस्टली एक महत्त्वाचं सजेशन, कास पटरला येतं ना, त्याच्यात 3 स्लॉट आहेत, 8 ते 11, 11 ते 3 आणि 3 ते 6. या 3 स्लॉटपैकी फक्त 3 ते 6 स्लॉटच जास्त करून बुकिंग करा, कारण सकाळी इकडे धुकं असते, त्यामुळे तुम्हाला नीटचं बघायला मिळत नाही. दुपारी 11 ते 3च्या दरम्यान भरपूर ऊन असते, तुम्हाला उन्हाचा त्रास होईल. आणि 3 ते 6 हा स्लॉट उत्तम आहे. आता ऊन जरासं कमी झालेलं आहे आणि ह्यावेळेला धुकं निघून गेल्यामुळे तुम्हाला क्लिअरिटी पण चांगली येणार आहे. कास पठार पुढचं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओत तुम्हाला अजून पुढची माहिती देईन मी. हा कास पठारचा पहिला व्हिडिओ आहे. पार्किंग लाईन आहे. चला पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला देतो आहे थोड्या वेळाने. ह्या कास पटरवाल्यांच्या बसेस आहेत तिकडे, मिनी बस, मोठ्या बस, मिनी बस सगळ्या आहेत. ते लोक येऊन तुम्हाला घेऊन जातात आणि परत आणून सोडतात. पुढची माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. विनोद गोवेकर फ्रॉम मुंबई.